नमस्कार मित्रांनो. तर आज मॉर्निंगला मी फ्लिपकार्टवरून जे 12, 15, 25 मिनिटांमध्ये काही पण ग्रोसरी आणि व्हेजिटेबल्स आपण ऑर्डर करतो, तर ते ऑर्डर मी पण आज मॉर्निंगला केलं आणि नेहमी नॉर्मल पॉलिथिन येते. तर आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की गणपती येत आहेत, बरोबर. तर गणपती येत आहेत त्याच्यामुळे फ्लिपकार्टवाल्यांनी काय केलं, त्यांच्या ज्या पॉलिथिनच्या पिशव्या आहेत त्याच्यावरती गणपतीचा फोटो टाकलेला आहे, गणपती बाप्पांचा फोटो. तर गणपती बाप्पांचा फोटो, तर मी तुम्हाला एकच सांगेल की पॉलिथिनवरती असे गणपती बाप्पांचे फोटो टाकू नका, कारण की ह्या पॉलिथिन कचऱ्या कुठं पडून जातात आणि प्रत्येक लोक सांभाळून ठेवतील असं नाही आहे, बरोबर. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की त्या पॉलिथिनवरती गणपती बाप्पा किंवा इतर कुठल्याही देवी देवतांचा फोटो टाकू नका. कारण की आज मी बघितल्यानंतर अचानक मला क्लिक झालं की अरे यार, हे तर कुठेही जाऊ शकते, कचऱ्यामध्ये कुठेही पडू शकते, तर प्लीज असं करू नका. मी ऑर्डर केलं आणि त्याच्यामध्ये काही फक्त असं नाही, व्हेजिटेबल्स, भाजीपाला वगैरे ह्या सर्व गोष्टीतील कोणी अंडे मटण काही मागवू शकते. पिशवीवरती गणपती बाप्पांचा फोटो आहे. आता 4-5 दिवसांमध्ये गणपती बाप्पा येणार आहे, आपल्या सर्वांचे इथे येतात आणि महाराष्ट्रात तर खूप मोठा सण म्हणून साजरा केला जातो गणपती, नवरात्री, माहिती असेल सर्वांनाच. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की असे जे कंपनीवाले, फ्लिपकार्ट झाले, अजून भरपूर लोक असे करतात की आपल्या देवी देवतांचा फोटो त्याच्यावरती टाकतात. तर असं कृपया नका करू, कारण की काय होईल, आता ते आज मी बोलवलं आणि त्याच्यामध्ये मी बोलवलेलं व्हेजिटेबल्स, अजून बरेच काही लोक त्याच्यामध्ये काहीही मागवू शकतात, त्यामध्ये नॉनव्हेज पण मागवू शकतात, अंडे पण मागवू शकतात, भरपूर काही येते. फ्लिपकार्टवरून आपण ऑर्डर केलं सर्वच काही मागवतात लोक, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या सर्व गोष्टी आणणार तर हे चुकीचं आहे. तर कंपनीवाल्यांना एकच विनंती आहे की त्या सर्व ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही हे जे पॉलिथिनवरती गणपतीचा फोटो, इतर कुठल्याही देवी देवतांचा फोटो जर तुम्ही लावत असणार तर ते नका करू. भले तुमचं काही नाही, तुमचं थोडंफार सेलिंग वाढेल ब्रँडिंगचं, बाकी काही होणार नाही. तर असं खेळू नका दुसऱ्या लोकांची, कारण की दुसऱ्या दिवशी कचऱ्या याच्यात मिळतात त्या सर्व पॉलिथिन. तर कृपया करून पॉलिथिनवर तर टाकूच नका. आणि जेवढे हे लोक मला बघतील, 5, 50, 100, त्या लोकांना विनंती आहे की फ्लिपकार्टवरून सध्या तरी काही मागवू नका, कारण की जर मागवलं तर ह्या असं सर्व गोष्टी तुम्हाला पॉलिथिनवरती, काही गणपती बाप्पांचे फोटो, इतर कुठल्या देवी देवतांचे फोटो, हे सर्व त्याच्यावरती दिसतील. तर जेणेकरून काय होईल की ते प्रत्येकजण तर सांभाळून नाही ठेवणार, मी 100% तुम्हाला बोलतो. आणि आज मी बघितलं, हे बघा, तुम्ही बघू शकता, याच्यावरती गणपती बाप्पांचा फोटो ठेवला आहे त्यांनी, हे बघा, आणि गणपती बाप्पांचा फोटो ठेवला आहे आणि फ्लिपकार्टकडून आला आहे, बघा, फोकस करून फ्लिपकार्टवरनं आलं आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी नका करू, जेणेकरून काय होईल माहीत आहे का, काही फायदा नाही आहे ना. मग आपला काय फायदा आहे, एवढे सर्व लोक गणपती बसवतात, गणपती बसवून त्यांची 10-11 दिवस त्यांची नेहमी पूजा करतात, पाठ करतात, सर्व गोष्टी करतात, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्या आधीही मी व्हिडिओ बनवणार होतो त्याच्यावरती, गणपतीच्या आधी, की भरपूर लोक त्यांच्या घरी 10-11 दिवस गणपतीची खूप सेवा करतात, त्यांच्यासाठी सकाळी उठतात, पूजापाती सर्व गोष्टी करतात. बट 11व्या दिवशी त्यांचे असे हाल असतात ना की त्यांना असं असते, फक्त एवढीच घाई लागलेली असते की एकदाचा केव्हा हा गणपती बाप्पा आपल्या घरातून आपण याला नेतो, विसर्जित करून देतो, आणि केल्यानंतर मग तो कुठे जातो, तो प्रॉपर तिथे त्याचं विसर्जन होऊन तो त्या पाण्यामध्ये विरघळते, नाही विरघळत, काही किती दिवसानंतर, महिन्यांनी त्या मूर्त्या कुठेतरी समुद्राच्या काठावर, कुठेतरी नदीच्या काठावर त्याचे हात पाय तुटलेले असे पडलेले असतात. तर असं नका करू, फायदा काहीच नाही आहे. तुम्ही 11 दिवस सेवा करणार, एवढं सर्व करणार, आणि त्या गोष्टीचा काही एक फायदा होणार नाही आहे. तर हेच तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की हे सर्व असं नका करू. बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. बाय बाय.